नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आमच्या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे गरुड झेप क्लासेस मुरुड. विद्यार्थ्यांनो, आपण गणिताचे व्हिडिओ बघत आहोत. यापूर्वी आपण बुद्धिमत्तेचे व्हिडिओ बघितलेले आहेत. 5वी नवोदय स्कॉलरशिप, 8वी NMS, त्याच्यानंतर 7वी स्कॉलरशिप, असे बरेच आपण गणित बघितलेले आहेत. पण या सगळ्यांमध्ये काय झाले माहिती का तुम्हाला, जी लहान मुलं आहेत की नाही, ज्यांचं बेसिक पक्क नाहीये, अशा मुलांकडे दुर्लक्ष होत आहे. आणि अशा मुलांची खूप डिमांड चालली आहे की आम्हाला मॅडम आमच्या बेसिक पद्धतीने थोडेसे व्हिडिओ आमच्यासाठी करा. तर या मुलांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण हे बेसिकचे व्हिडिओ थोडक्यात घेत आहोत. बघा विद्यार्थ्यांनो, आता आपल्याला खूप वेळा काय वाटतं की गुणाकार पद्धती ही खूप अवघड आहे काही, किंवा मग जी चौकट पद्धती आहे गुणाकाराची, आपल्याला साधा गुणाकार तर सगळ्यांनाच येतो, पण चौथीच्या पुस्तकामध्ये जो गुणाकाराची जी लॅटिक मेथड आहे सेमीच्या विद्यार्थ्यांसाठीची, किंवा मग चौकट पद्धतही त्याला असं म्हटलं जातं, तर ही जी पद्धत आहे, तर ही पद्धत करत असताना भरपूर मुलं कन्फ्यूज होतात की मॅडम हे करायचं कसं, किंवा हे कळतच नाहीये, किंवा आम्हाला बेरीज बॉक्स मधले जमत नाहीये, किंवा ही लॅटिक मेथड जी आहे ती स्टेप बाय स्टेप आमच्या लक्षात येत नाहीये. तर त्याच्यासाठीचे थोडेसे व्हिडिओ करा, ठीक आहे. तर अशा विद्यार्थ्यांसाठीचे हे व्हिडिओ आहेत. आणि तुम्हाला माहितीये का, याचा उपयोग तुम्हाला सगळ्याच गणितामध्ये होणार आहे. आणि ह्याची एक सोपी पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे. अधिक उशीर न करता आपण हा व्हिडिओ सुरू करतोय. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. सोबत असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला क्लासेसचे व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर मिळत राहतील. चला विद्यार्थ्यांनो, आज आपण गुणाकाराची चौकट पद्धत बघणार आहोत, ठीक आहे. आता हे जे गणित दिसतंय तुम्हाला, आपण काय करतोय, 2 अंकाला 1 अंकाने गुणणे, ही पद्धत आपण आज बघत आहोत. याच्यामध्ये तुम्हाला माहितीच आहे की आपण काय करतो, 3चा टेबल 3 पर्यंत म्हणतो, 3 त्रिक 9, आणि 3चा टेबल परत 5 पर्यंत म्हणतो, 3 5 15. तर 159 हे झालं याचं उत्तर. आता हेच गणित आपल्याला चौकट पद्धतीमध्ये ज्यावेळेला मांडायचं असतं की नाही, त्यावेळेला कसं मांडायचं बघा. ज्यावेळेला आपल्याला एकक आणि दशक असे 2 अंक दिलेले असतात, त्यावेळेला आपल्याला आडवे बॉक्स जे आहेत ते 3 करायचे असतात, ठीक आहे. आणि एकच स्थानी ज्यावेळेला आपल्याला गुणत असताना एकच अंक दिलेला असतो, त्यावेळेला उभे बॉक्स आपल्याला 2 करायचे असतात. एवढी एक बेसिक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली की नाही, मग तुम्हाला ही काहीही अवघड जाणार नाही. बघा विद्यार्थ्यांनो, आता बघा इथे सुरुवातीला आपल्याला काय करायचं, मल्टिप्लायचा सिम्बॉल द्यायचा आहे, ठीक आहे. मग या 5ची किंमत किती असणार आहे विद्यार्थ्यांनो, 50. कारण हा 5 जो आहे ना, तो दशक स्थानचा अंक असणार आहे, म्हणून 5ची किंमत असणार आहे 50. आणि 3 एकक स्थानचा आहे, तर 3ची किंमत असणार आहे 3. आता या 3ने आपल्याला गुणायचंय, ठीक आहे. मग आपल्याला इथं 3 लिहावे लागतील, ठीक आहे. मग आता बघा, ज्यावेळेला आपल्याला असा गुणाकार करायचा असतो, त्यावेळेला या बॉक्समध्ये आता 5च्या पुढे एक शून्य आहे, तो ऍज इट इज आपल्याला लिहून घ्यायचा. परत या 3चा पाडा 5 पर्यंत म्हणायचा, 5 त्रिक 15, आणि 3चा पाडा 3 पर्यंत म्हणायचा आहे, 3 त्रिक 9, ठीक आहे. तर या दोन्हींची आपल्याला काय करायचे आहे विद्यार्थ्यांनो, बेरीज करायची आहे. 150 अधिक 9 बरोबर किती झाले बघा, 159. तर इथलं आणि इथलं उत्तर आपलं कसं यायला पाहिजे, सेम यायला पाहिजे, सारखं यायला पाहिजे, ठीक आहे. ज्यावेळेला बघा आपल्याला दुसरं एक गणित दिलेलं आहे, 59 गुणिले 8, ठीक आहे. इथेही सेम करायचंय. 9 8 72, 72 ला 2, हातच्या आले 7, 8 5 40, 40 आणि 7 47, ठीक आहे. तर हेच सेम आपल्याला लॅटिक मेथड किंवा चौकट पद्धतीने ज्यावेळेला करायचंय, त्यावेळेला आपण काय करणार, या 5ची किंमत किती असणार आहे विद्यार्थ्यांनो, 50 असणार आहे, कारण ते दशक स्थानचा अंक आहे. आणि 9ची किंमत किती असणार आहे, 9च असणार आहे एकक स्थानी. आणि जो आपल्याला गुणणार आहोत ना आपण 8, त्याची किंमत 8च राहणार आहे, कारण तो एकच अंक आहे. वरचा शून्य खालच्या बॉक्स मध्ये जसाचा तसा घ्या. 8 5 40 आणि 9 8 72, ठीक आहे. 400 अधिक 72 जर केले तर किती भेटतात आपल्याला, 472. म्हणजे इथलं आणि इथलं बॉक्स मधलं उत्तर कसं असणार आहे, आपलं सेम असणार आहे. बघा आता हे झालं 2 अंकामध्ये आहे की नाही. ज्यावेळेला मग आपल्याला काय करायचं असतं बरं, की 3 अंकाला 2 अंकाने गुणायचं असतं, ठीक आहे. आता मी काय करते, तुम्हाला हे परत तोच नमुना न सोडून दाखवता पुढचा नमुना सोडून दाखवते, ठीक आहे. 3 अंकांना तुम्हाला 2 अंकाने गुणायचं आहे. आता हा गुणाकार सुद्धा आपण खूप छान प्रकारे शिकलेलो आहोत. आता काय करायचंय बघा, या दोन्ही खूप माझी मुलं जी आहेत ना छोटी, ती खूप कन्फ्यूज व्हायला लागलात बरं. बघा मग अशा वेळेला काय करायचं, या 3ने प्रत्येक संख्येला गुणायचं आपल्याला, ठीक आहे. म्हणजे या 3चा संबंध आपल्याला 3 8 आणि 7 या प्रत्येकाशी येणार आहे. 3 दोन्ही 6, 8 दोन्ही 16, 16ला 6, हातचा आला 1, 7 दोन्ही 14 आणि हातच्याचा 1 15, ठीक आहे. परत पहिले हातचे मोडून टाका,
एकक स्थानी आपल्याला काय ठेवायचं आहे, शून्य किंवा सिम्बॉल काढून ठेवायचा आहे आणि आपल्याला दशक स्थानच्या 3 ने गुणायचं आहे. आणि ही जी आहे ना, ही पद्धत आहे मुलांना. भरपूर मुलं काय करतात माहिती का, सिम्बॉल द्यायचा विसरत चाललेले आहेत. ठीक आहे, बघा 3 त्रिक 9. आता ह्या जसं आपण 2 प्रत्येक संख्येला गुणलं की नाही, तसं या 3 आपल्याला एकक, दशक आणि शतक स्थानच्या संख्येला गुणायचं आहे. 3चा पाडा 3 पर्यंत म्हणा, 3 त्रिक 9. परत काय करायचं, 3चा पाडा 8 पर्यंत म्हणायचा आहे. 3 8 24 किंवा 8 त्रिक 24. 24 ला 4, हातचे गेले 2. 7 त्रिक 21. 21 आणि 2 23. ठीक आहे, चला यांची बेरीज करायची. 6 शी 6. 9 आणि 6 15. 15 ला 5, हातचा आला 1. 4 आणि 1 5. 5 आणि 5 10. 10 ला 0, हातचा आला 1. 3 आणि 1 4 आणि हातच्याचा 1 5 आणि 2 अशी 2. तर हे किती उत्तर आलं, 25,056. ठीक आहे, आता ह्यालाच आपल्याला काय करायचं बरं, बॉक्स पद्धती मांडायचंय किंवा लॅटिक मेथड या पद्धतीमध्ये आपल्याला हे गणित करायचंय. आता मी तुम्हाला ह्या गणितात सांगितलं होतं की नाही, जर 2 अंकी संख्या असेल तर 3 बॉक्स करायचे आणि 3 अंकी संख्या असेल तर 4 बॉक्स करायचे. ठीक आहे, मग आता आपल्याला काय करायचंय, इथं 1 2 आणि 3 असे तीन संख्या आहेत, एकक, दशक आणि शतक स्थानच्या. तर आपल्याला काय करायचं बघा, 4 बॉक्स आखायचे. चौथा बॉक्स असणार आहे आपल्याला सिम्बॉल साठी गुणाकाराचा. 7ची किंमत विद्यार्थ्यांनो किती असणार आहे, इथं बघा एकक, दशक, शतक. तर 7ची किंमत इथं असणार आहे 700. ठीक आहे, त्याच्यानंतर 8ची किंमत किती असणार आहे, 8 हा दशक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत असणार आहे 80 आणि 3 हा एकक स्थानी आहे म्हणून त्याची किंमत असणार आहे 3. आता या 3ची किंमत किती असणार आहे, 30, कारण तो दशक स्थानचा अंक आहे. आणि या 2ची किंमत असणार आहे 2. ठीक आहे, मग चला आपण बॉक्स करून घेऊया. आणि बॉक्स केल्यानंतर बॉक्समध्ये आलेलं गणित आणि इकडचे संख्या या दोन्ही कशा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे, आहे की नाही. खूप सोपी पद्धत आहे बघा ही, पण भरपूर मुलांना ना हे बॉक्स बघितलं की वाटतं बापरे खूप अवघड आहे की काय, पण असं बिलकुल सुद्धा नाही. आता सगळ्यात सोपी पद्धत सांगते तुम्हाला विद्यार्थ्यांनो. काय करायचंय की 7च्या पुढे जे काही शून्य आहेत ते शून्य जसेच्या तसे तुम्हाला मांडून घ्यायचे आहेत. वर पण मांडून घ्यायचे आहेत आणि खाली सुद्धा मांडून घ्यायचे. ठीक आहे, या 7चा संबंध. त्याच्यानंतर या 3च्या पुढे एक शून्य आहे की नाही, मग ते पण आपल्याला मांडून घ्यायचंय आणि मग या संख्येने या संख्येला गुणायचे. 7 त्रिक 21. ठीक आहे, हे कम्फर्टेबल आणि नीट लक्षात ठेवा. परत या 3चा संबंध 8 सोबत येणार आहे, मग 8चा एक शून्य जसाचा तसा, 3चा शून्य पण जसाचा तसा आणि 8 ने 3 ला गुणायचंय. 3 8 24 किंवा 8 त्रिक 24. ठीक आहे, परत या 3चा शून्य आपल्याला इकडच्या बॉक्समध्ये जसाच्या तसा ठेवायचा आहे, कारण आपण काय करतो, ह्या 3 ने प्रत्येक संख्येला गुणतोय. आपण इकडेही तसंच केलं होतं की नाही, प्रत्येक संख्येला गुणलं होतं. मग आता सुद्धा आपल्याला प्रत्येक संख्येला गुणायचं आहे. चला मग 3चा पाडा 3 पर्यंत म्हणा, 3 त्रिक 9. ठीक आहे, परत या 2नी सुद्धा आपल्याला प्रत्येक बॉक्सच्या संख्येला गुणायचं आहे. आता इथले 7चे 2 शून्य आपण ऍज इट इज घेतलेले आहेत. 7चा पाडा 2 पर्यंत म्हणला, 7 2 14. परत पुढचा शून्य 8चा जसाच्या तसा खाली ठेवला, 8 2 16. ठीक आहे, आणि मग काय केलं, या 3चा पाडा 2 पर्यंत म्हणला, 3 2 6. आता ज्या संख्या आलेल्या आहेत बॉक्समध्ये त्यांची करायची आहे आपल्याला बेरीज. ठीक आहे, पहिलं काय करूया आपण, ह्या 2च्या पुढच्या ज्या संख्या आहेत ना त्यांची बेरीज करूया. आणि बघा बेरीज मांडत असताना संख्या एकाखाली एक व्यवस्थित मांडायच्या, जेणेकरून आपली बेरीज जी आहे ना ती चुकणार नाही. बघा 6 0 0, 6 ला 6, 6 0 6, 4 आणि 1 5, 1 1. बघा 1566. बघा आलं का 1566, म्हणजे ही स्टेप वरच जे आहे ते बरोबर आलेलं आहे. आता आपण 3च्या बॉक्स मधल्या संख्या लिहून घेऊयात. बघा 21,000. ठीक आहे, नंतर किती आले, 2400. संख्या व्यवस्थित मांडायच्यात बरं का, कारण आपली बेरीज चुकता कामा नये. परत बघा 0 0 0, 9 0 9, 4 0 4, 2 आणि 1 3, 2 अशी 2. आता या दोन्हींची करायची आहे आपल्याला बेरीज. करा, काय करणार आहेत आपण, या संख्येच्या खाली ही संख्या बेरजेमध्ये मांडणार आहोत. आणि माहिती का तुम्हाला, ज्या वेळेला आपण असं करू की नाही त्यावेळेला आपली जी संख्या आहे ती सेम टू सेम येणार आहे. बघा 9 आणि 0 आणि 6 6, 9 आणि 6 किती होतात 15. 15 ला 5, हातचा आला 1. 4 आणि 1 5, 5 आणि 5 10, 10 ला 0, हातचा आला 1. 3 आणि 1 4 आणि 1 5, 2 अशी 2. 25,056. 25,056 आहे की नाही, लॅटिक मेथडची सोपी पद्धत. चला विद्यार्थ्यांना आता आपण पुढचं आणि शेवटचं गणित बघतोय. बघा यामध्ये सुद्धा आपल्याला सेम ही पद्धत करायची आहे. 943 गुणिले
23. आता तुम्हाला हा गुणाकार तर 100% जमणारच आहे आणि हा गुणाकार सुद्धा जमायलाच पाहिजे, कारण आपण त्याच पद्धतीने हे गणित करतोय. ठीक आहे, 3 त्रिक 9, त्याच्यानंतर ह्या 3नी 4 ला गुणायचं, 4 त्रिकून 12, 12ला 2, हातचा आला 1, 9 त्रिक 27, 27 आणि 1 28. ठीक आहे, परत काय करणार आहेत आपण, ह्या 3नी ह्या 2 ला गुणायचे. ठीक आहे, 3 दोन्ही 6, 4 दोन्ही 8 आणि 9 दोन्ही 18. बघा खूप सोपं आहे, यांची करायची आहे आपल्याला बेरीज. 9 शून्य 9, 6 आणि 2 8, 8 आणि 8 16, 16ला 6, हातचा आला 1, 8 आणि 2 10, 10 आणि 1 11ला 1, हातचा आला 1, 1 आणि 1 2, किती झाले 21,689. आता काय करणार आहे, मी तुम्हाला लॅटिक मेथडच्या पद्धतीने हा बॉक्स दाखवून देणार आहे आणि तो तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचा आहे. मला माहिती आहे तुम्हाला हे गणित नक्कीच जमणार आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं आहे बरं का. चला, तुम्ही अगोदर बॉक्स आखणार आहेत. 9 ची किंमत किती असणार आहे, 900. 4 ची किंमत असणार आहे 40 आणि 3 ची किंमत असणार आहे 3. विद्यार्थ्यांना आहे की नाही. परत काय करायचंय, या 2 ची किंमत असणार आहे 20. तो कुठे लिहायचा आपल्याला, सिम्बॉलच्याच बॉक्स मध्ये बरं खाली. आणि नंतर या 3 ची किंमत असणार आहे 3. या पद्धतीने तुम्हाला काय करायचंय, बॉक्स आखायचा आहे आणि छान असं उत्तर दोन्हीकडचं इक्वल तुम्हाला काढायचं आहे. ज्या वेळेला तुमचं दोन्हीकडचं उत्तर सेम येईल की नाही, त्याच वेळेला तुमची लॅटिक मेथड बरोबर आलेली आहे आणि आपलं गणितही गुणाकाराचं बरोबर आले हे सिद्ध होतं. ठीक आहे, चला तर विद्यार्थ्यांनो, कसा वाटला तुम्हाला आजचा आमचा हा व्हिडिओ हे कमेंट्स मध्ये मला नक्कीच सांगा. भेटूयात अशाच नवीन एका सोप्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद.